नेमका काय विषय होता आज आणि कशा संदर्भात पत्रकार परिषद बोलवली? नाही, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. मुख्यत्वे ग्रामोद्योगाला चालना देणं आणि स्वयंरोजगाराची निर्मिती. महात्मा गांधीजीने म्हटलं होतं की खेडी स्वयंपूर्ण व्हावीत. ही खेडी स्वयंपूर्ण व्हायची असतील तर ग्रामीण भागातले युवक आहेत, महिला आहेत किंवा बेरोजगार आहेत, अशा सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या गावात रोजगार उत्पन्न होणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आणि मदकेंद्र योजना अशा 4 योजनांची कार्यवाही खादी मंडळाच्या माध्यमातून होतं आहे. आणि सांगायचं झालं तर 20 मे हा जागतिक मधमाशी दिन आहे. खादी मंडळाच्या माध्यमातून मधमाशी पालन हा व्यवसाय व्यापक प्रमाणात व्हावा महाराष्ट्रात, यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षांपासून मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार ही योजना सुरू केली, ज्याचा मुख्य उद्देश आहे की महाराष्ट्रातले जे मधमाशी पालनात चांगलं काम करणारे मधपाळ आहेत, जे चांगला वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि चांगला मध उत्पन्न करत आहेत, अशा मधपाळांना प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी ही योजना आहे. आणि तो मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आम्ही संभाजीनगरला यंदा 20 मे या जागतिक मधमाशी दिन योजलेला आहे. तर त्याही कार्यक्रमाची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यासाठी ही परिषद योजली होती. दुसरा याचा उद्देश होता की मधाचे गाव, हा मधाचे गाव हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. 2022 साली महाराष्ट्रात मांघर हे मधाचं पहिलं गाव झालं आणि मग त्याच्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव हे दुसरं गाव झालं. त्याच्यानंतर आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली की अशा प्रकारची गावं ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्हावी. आज महाराष्ट्रात 34 जिल्हे आहेत, त्यामुळे 34 जिल्ह्यात 34 गावं ही मधाची गावं व्हावीत. मधाचं गाव होणं म्हणजे त्या गावात ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते, मधाचं शुद्ध सेंद्रिय उत्पादन मिळतं, गावात रोजगार निर्माण होतो आणि गावातलं जे कृषीचं उत्पादन त्या उत्पन्नातसुद्धा वाढ होते. त्यामुळे असे आणि मधुपर्यटन, अनेक पर्यटक त्या गावात जातात, त्यामुळे एकूण सगळ्या गावाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आणि म्हणून आम्ही मधाचे गाव ही संकल्पना सुरू केली आणि आज पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमधली 10 गावं आम्ही करायला घेतलेली आहेत आणि त्याच्यातलं अर्धं काम पूर्ण झालेलं आहे. पुढच्या 3-4 महिन्यात ते पूर्ण मधाचं गाव ही पूर्णत्वाला जातील आणि मग एक सर्व जिल्ह्यांमध्ये ही मधाची गावं पूर्ण होतील. या मध पर्यटनाला चालना मिळावं म्हणून राज्य सरकारकडनं काही निधी उपलब्ध करण्यात राज्य सरकारने या सगळ्या योजनेसाठी 17 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि आत्ता पहिल्या टप्प्यात 5 कोटी 10 लाख रुपयांचा निधी हा आमच्याकडे वर्ग झालेला आहे आणि आत्ता आम्ही या 10 गावांमध्ये त्याचं काम सुरू केलेलं आहे. साधारण प्रत्येक गावाला 54 लाख रुपये निधी उपलब्ध होईल. त्यातनं मधपाळांचं प्रशिक्षण, मधपेट्यांचं वितरण, मधुबन त्या गावात निर्माण होणं, माहिती दालन केंद्र, मध प्रक्रिया केंद्र असं त्या गावात उभं राहतं. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः किती रोजगार निर्मिती होऊ शकते? नाही, आता प्रत्येक गावात बघा ना 350 मधपाळांना आम्ही प्रशिक्षण देतो, त्यामुळे प्रत्येक गावात 35 मधपाळ हे तर तयार होतीलच. आणि त्या मधपाळ नुसते तयार होणार नाहीत, तर त्या मधपेटीतनं अन्य उत्पादनं आहेत, उपउत्पादनं ज्याला आपण म्हणतो, जसं मेण आहे, प्रोपोलिस आहे, रॉयल जेली आहे, अशी उपउत्पादनं प्रत्येक मधपेटीतनं होणार आहेत. त्यामुळे त्यातनंही प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होणार आहे. हे पहिले टार्गेट ठेवलं की इतका मधसंचय येत्या काळामध्ये नाही, आता ती बैठक आम्ही आमच्या संभाजीनगरला सर्व मधपाळ आले की त्यांच्यासमोर ती बैठक घेऊन आम्ही एक आमच्या खादी मंडळाचं एक निश्चित लक्ष आपण निश्चित करू. नवीन तरुणांना तुम्ही या उद्योगासाठी प्रोत्साहित कराल, काही आवाहन करणार? नक्कीच आवाहन करू, कारण मधमाशी पालन अत्यंत किफायतशीर असा व्यवसाय आहे जो निसर्गाचं एका अर्थाने संरक्षण करतो, पर्यावरणाचं रक्षण करतो, पर्यावरणाला पूरक आहे, कृषीला पूरक आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्यात केवळ 5 ते 6 हजार रुपयाचं एक मधपेटीची किंमत आहे. आणि त्याच्यात आमच्याकडून प्रशिक्षण घेतलं कोणत्या युवकांनी किंवा कोणी जो इच्छुक आहे त्याला 50% अनुदान आम्ही देतो. त्यामुळे अत्यंत किफायतशीर असलेला, ज्याला इंग्रजीत कोणाचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागत नाही, ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही, दाखला लागत नाही, मधमाशीला केवळ लागतं की निसर्गात 24 तास तिला फुलोरा उपलब्ध होणं, तिला अन्न मिळणं,
त्यामुळे त्याची दक्षता त्या मदपाळांनी घेतली किंवा जो प्रशिक्षण येईल त्यांनी घेतली तर त्याला एक उत्तम प्रकारे त्याला व्यवसाय सुरू करता येईल. मधमाशींच्या हल्ल्याने माणसं मरतात अशी जी म्हणजे अशी भीती आहे अनेकांच्या मनामध्ये, त्यामुळे या व्यवसायाकडे अनेक तरुण वळत नाही. त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, एकतर मधमाशीमुळे माणसाचा मृत्यू होतो हे गैरसमजातनं निर्माण झालेली बातमी आहे. मधमाशी चावून माणसं मरतात अशी अगदी फारच ज्याला अगदी नगण्य उदाहरणं आहेत. कारण जे यातले तज्ज्ञ आहेत ते सांगतात की 500 मधमाशा एकाला माणसाला चावल्या तरच माणूस मरू शकतो आणि अशी वेळ अत्यंत कमी येते. आत्ता ज्या काही घटना आपण वृत्तपत्रातनं वाचल्या असतील त्या मधमाशी चावून माणूस भीतीपोटी मरतो किंवा त्याला एखादा हृदयविकाराचा त्रास असेल किंवा एखाद्या याची ॲलर्जी असेल त्यामुळे तो मरतो. मधमाशी चावल्यामुळे तो मरत नाही, खात्रीशीर सांगू शकत नाही. पण आर्थरायटिससारखा जो आजार आहे या आर्थरायटिस आजारावर मधमाशीचा डंख हा एक उपाय समजला जातो. अर्थात अनेक असे खाजगी लोक आहेत, ते खाजगी लोक मधमाशी पालन करतात आणि अशा प्रकारची ज्याला आपण म्हणतो की ट्रीटमेंट देतात, पण ते सरकारने अधिकृत ते केलेलं नाही आहे. ते आपल्या रिस्कवर आपापल्या ह्याच्यावर सर्वजण करत असतात. पण मधमाशीच्या विषात नक्कीच ताकद आहे. आर्थरायटिस आणि कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांवर तो एक उपाय आहे. त्यांनी पूर्ण बरं होईल असं नाही. आज अमेरिका आणि चीनसारखे देश आहेत या मधमाशीच्या विष संकलनात, हे सर्व देश पुढे आहेत. भारत मात्र या विषयात अजून भारताने संशोधन केलेलं नाही आहे, पण पुढच्या काळात ते करण्याची नक्कीच आमची कल्पना आहे.